घरोघरी झाले कवी, नेने प्रसादाची चवी. लंडाभूषणाची चाड, पुढे न विचारी नाड. काढावे ऐते, तेची जोडावे स्वहिते. तुका म्हणे कळे, आहाच झाकतील डोळे. लंडाभूषणाची चाड, पुढे न विचारी नाड. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून विशिष्ट मंडळीचा निषेध करतात. निषेध त्याला समज देण्याचाही तुकोबारायांनी प्रयत्न केलेला आहे. गाथ्यामध्ये असे बरेच अभंग आहे की ज्या अभंगातून तुकोबारायांनी या मंडळींचा निषेध केलेला. याला कवी अशा प्रकारचं म्हणतात. मागे हे 2 अभंग गेलेले आहेत अशाच स्वरूपाचे. उष्ट्या पत्रावळी करोनिया गोळा, दाखविती कळा कवित्वाची. कवीश्वराचा तो आमासी विटाळ, प्रसाद ओंगळ चिवडीती. असे 2 अभंग गेलेले आहेत. हा 3रा अभंग आलेला आहे 1000 अभंगामध्ये. या अभंगात तुकोबाराय म्हणतात, घरोघरी कवी झाले, प्रसादाची चवी नेणे. घरोघरी कवी झाले, घरोघर अशा प्रकारचे कवी झालेले. कवी शब्दाचा अर्थ काय? लौकिकामध्ये कविता करणाऱ्याला काय म्हणतात? कवी अशा प्रकारचं म्हणतात. संस्कृत भाषेमध्ये कविता करणारा एवढा सीमित अर्थ कवी शब्दाचा नाहीये. 8व्या अध्यायामध्ये कवी शब्द आलेला आहे. कविं पुराण मनुष्य सितार मनोरणीयां समनुस्मरेद्या. 4थ्या अध्यायात मला वाटतं कवी शब्द आलेला आहे. कवयोप्यत्र मोहिताः. 10व्या अध्यायातही कवी शब्द आलेला आहे. कवीनाम उशना कवीही. कवी शब्द गीतेमध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे. तेव्हा कवी म्हणजे नेमकं काय? संस्कृतमध्ये कवी शब्दाचा अर्थ काय? या अध्यात्म क्षेत्रामध्ये तत्वज्ञानामध्ये कोणाला कवी म्हटलं जातं? कवयः क्रांतदर्शिनः असं आचार्यांनी त्याचं भाष्य करत असताना म्हटलेलं आहे. ज्ञानोबारांनी त्याला दीर्घदर्शी अशा प्रकारचा त्याचा अर्थ केलेला आहे. एत मोहिलेगा. क्रांतदर्शीच आहे का? हा, क्रांतदर्शी, दीर्घदर्शी, क्रांतदर्शी दोन्ही पाठ आहेत. दीर्घदर्शी आहे आणि क्रांतदर्शी आहे. तसा अर्थही फार काही भिन्न नाही आहे क्रांतदर्शी आणि दीर्घदर्शीचा. तर क्रांतदर्शी या शब्दाचा अर्थ आहे देश काल यांच्या भिंती उल्लंघन करून पलीकडचं ज्याला दिसतं त्याचं नाव काय आहे? क्रांतदर्शी. दीर्घ म्हणजे लांबचं अशा प्रकारचं दिसतं ज्याला. आपल्याला जे दिसतं ना, आपल्याला जे दिसतं, आपल्यामध्ये असे काय आहेत की त्याला फक्त आजचंच दिसतं, उद्याचं सुद्धा त्याला दिसत नाही. असे क्षुद्र माणसं आहे आपल्याकडे सुद्धा की ते फक्त आजचाच विचार करतात, उद्याचाही नाही विचार करत. परत हे दारिद्र्याचं दुःख भोगणारी माणसं कमवत नाहीत असं नाही, त्यांना मिळत नाही असंही नाही, पण मिळून सुद्धा दारिद्र्याचं दुःख भोगण्याचं कारण काय आहे? मूर्ख म्हणून. अदूरदर्शी ज्याला थोडक्यात म्हटलं जातं. आला रे आला पैसा का बस त्याला उद्याचा दिवस सुद्धा दिसत नाही. बा मजा करा म्हणतो, मजा करा. त्या
शेतकऱ्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये 8 दिवस काम केलं म्हणजे 8 दिवसाचा एकदम बाजारच्या दिवशी काय केला जातो? पगार केला जातो. आता पगार कधी गावात करतात नाही तर मग बाजाराच्याच ठिकाणी पगार करतात. म्हणजे देणाऱ्यालाही सोयीचं असतं आणि घेणाऱ्यालाही ते सोयीचं असतं. मग 8 दिवसाचा पगार असतो तो पगार 8 दिवस पुरला पाहिजे. 8 दिवसाचं नियोजन त्यांनी त्या पगारावर करायला पाहिजे ना. अरे पैसा हातात आला रे आला. घरी बायको आहे, लहान मुलं आहेत, वृद्ध आई वडील आहेत आणि या सगळ्यांची व्यवस्था आपल्याला याच्यावर करायची आहे. हा विचार सुद्धा त्याला सुचत नाही. म्हणजे परलोकाचा विचार करत नाही, मोक्षाचा विचार करत नाही, त्याच्या म्हातारपणाचा विचार करत नाही, त्याच्या पुढच्या जन्माचा विचार करत नाही. याच्यात विशेष नाही, कारण पुढच्या जन्माचा विचार तर कीर्तनकारांनी सोडून दिलेला आहे. पुढच्या जन्माचा विचार तर माळा घालून पंढरपूरला झटके घेणारे म्हणजे या वाऱ्या करणारे त्यांनी सोडून दिलेला आहे. पुढच्या जन्माचा विचार कोण करतोय महाराज? आपल्यापैकी किती लोक पुढच्या जन्माचा विचार करतात असं तुम्हाला वाटतं? पुढच्या जन्माचा विचार ते करतात जे पाप पुण्य खरंच मानतात. पण किमान या जन्माचा मरेपर्यंत तरी विचार करतात माणसं. तो महाराज मरेपर्यंतचा बी नाही विचार करत. 7 दिवसाचा नाही विचार, दुसऱ्या बाजारापर्यंत तेवढाही विचार करत नाही. बस पडला पैसा हातात का निघाला, पाऊले चालती. पुढं काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं, मला काय सांगायची आवश्यकता नाही. लगेच गावाच्या बाहेर असलेली घरं, दुकानं तिकडे जातो महाराज. कोण पडतो? घरी अपेक्षा करतात की आता तेल आणील, भाजी आणील, आमक आणील. तो तेल आणीत नाही, त्यालाच दुसरे आणतात. तो कोणाला आणत नाही, त्यालाच दुसरे आणून घरी सोडतात. पडलेलं होतं म्हणून आम्ही उचलून आणलं बाहेर. हा अदूरदर्शी क्षुद्र अशा प्रकारचे जीव आहेत. कवी त्यांना म्हटलं जातं दूरदर्शी. जन्माच्या पलीकडचा जो पाहतो, अगदी प्रकृतीच्याही पलीकडे, देशाच्याही पलीकडे ज्याची नजर जाऊन पोहोचलेली असते त्याला काय म्हणतात? कवयः. कवयः कवी शब्दाचा अर्थ आहे संत. थोडक्यात कवी शब्दाचा अर्थ काय आहे? संत आहे. भगवत दर्शिनः, भगवत साक्षात्कार ज्याला झालेला आहे. शास्त्रामध्ये सर्वज्ञ आहे. कवयः सर्वज्ञ. देवालाही कवी म्हटलेलं आहे, कारण तो काय आहे? सर्वज्ञ आहे. सर्व स्वरूप असणारा परमात्मा, त्याला ज्याच्या ज्ञानाने विषय बनवलेला आहे. अशा प्रकारचे जे महात्मे आहेत त्यांना कवी म्हणतात. कवी. शास्त्रामध्ये कवी कोणाला म्हणतात याचा मी अर्थ सांगितला. आणि मग असे अतीत अनागत ज्ञान संपन्न असणारे जे महात्मे आहेत, ते महात्मे सामान्य अशा प्रकारच्या अदूरदर्शी लोकांच्या भविष्याचा विचार करून, त्यांच्या हिताचा विचार करून, त्यांना मार्गदर्शन करण्याकरता म्हणून वाङ्मय तयार करतात. कवी वाङ्मय तयार करतात. पण मग नंतर काय झालं? वाङ्मय करणाऱ्याला कवी म्हणायला लागले. खरं असं आहे की हे अगोदर कवी झाले आणि नंतर काय केलं याने? वाङ्मय तयार केलं. जसं अगोदर संत झाले आणि नंतर कीर्तन करायला लागले. नामदेवराय म्हणा, तुकोबाराय म्हणा, ही बाकीची सगळी मंडळी. अगोदर संतत्व त्यांनी
बांधलं, संपादन केलं, कमवलं आणि नंतर कीर्तन करायला लागले. संत कीर्तन करायला लागले. मग नंतर कीर्तन करायला लागलेलं संत म्हणायला लागले. संतांनी कीर्तन करणं आणि कीर्तनकाराला संत म्हणणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडला ना. मग असे काही मग जे भगवत साक्षात्कारी संत आहेत त्यांचं जे वाङ्मय आहे हे प्रासादिक वाङ्मय असतं. ज्या वाङ्मयाला पवित्र अशा प्रकारच्या संतांचा संबंध आलेला असतो, त्यांचा संबंध आल्यामुळं ते वाङ्मयही तितकंच काय होतं, पवित्र होतं. पवित्र म्हणून तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. त्याचा देहही पवित्र आहे आणि त्याची वाणी सुद्धा पवित्र आहे. तर इथं वाणी शब्दाचा अर्थ त्याच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द. वाणी पुण्यवंत म्हणजे दुकानदार पुण्यवंत नाही. जो महात्मा अखंड भगवत चिंतन करतो त्याच्यामुळं ज्याचं शरीर पवित्र झालेलं आहे, अशा महात्म्याच्या मुखातून बाहेर पडलेले वाटेल ते शब्द, मग त्याच्या मुखातून त्यांनी एखाद्याला शिवी दिलेली असली, त्याच्या मुखातून त्यांनी एखाद्याला कठोर बोललेलं असलं तरी तेही शब्द काय आहेत, पवित्र आहेत. पवित्र आहेत महाराज. श्री अनंता मधुसूदना या चरणामधून तुकोबरेंनी भगवंताची स्तुती केलेली आहे. म्हणून हे चरण जितकं पवित्र आहे, श्री अनंता मधुसूदना या चरणामध्ये देवाची स्तुती केलेली आहे, तर ते चरण जितकं पवित्र आहे तितकंच लंडाभूषणाची चाड, पुढे न विचारी नाड, हेही चरण तितकंच काय आहे, पवित्र आहे. म्हणजे त्याच्यात शिवे दिलेले आहेत. असं द्या ना. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून येती वेद, सदेह सच्चिदानंद कान व्हावे. त्यांच्या मुखाचा स्पर्श झालेला आहे, त्यांच्या मुखाचा त्या शब्दाला स्पर्श झालेला आहे. बरं, संतांच्या पायाचा ज्या जमिनीला स्पर्श होतो ती हागणदारी असली तरी काय होते, क्षेत्र बनते. क्षेत्र. संतांचे चरण ज्या मातीवर उभे राहतात ती माती क्षेत्र बनत असते आणि संतांचे चरण ज्या पाण्याला लागतात ते पाणी तीर्थ बनतं. तसंच संतांचं मुख ज्या शब्दाला अशा प्रकारचं लागलेलं असतं ते शब्द शास्त्र तयार होतं. पवित्र अशा प्रकारचे असतात. पवित्र. आणि मग त्याचं चिंतन नुसतं केलं, त्याचं पारायण जरी नुसतं केलं, त्याचा अर्थ अशा प्रकारचा घेतला, त्याप्रमाणे वागला, त्याप्रमाणे वागल्यानंतर तो मुक्त होईल, तो पवित्र होईल, याच्यात आश्चर्य नाही. त्याच्या पारायणानेही पुण्य. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे किंवा हे लोक ज्ञानेश्वरी गाथा त्याच पुन्हा पुन्हा का पारायण करतात, दुसऱ्याच्या वाङ्मयाचं का नाही पारायण करत. तुम्ही करा ना, तुम्हाला त्यांच्याविषयी प्रेम आहे, म्हणजे आमच्यावर तुम्ही हे का लादता. नाही, पण आमचा हा प्रश्न आहे, तुम्ही दुसऱ्याच्या वाङ्मयाचा. तर त्याचं कारण हे आहे की आम्ही ज्या वाङ्मयाचं पारायण करतो, वाचन करतो, चिंतन करतो, नव्हे ज्या वाङ्मयावरून आम्ही आमचं अख्खं जीवन ओवाळून टाकलेलं आहे. ओवाळून तया अक्षराशी जीवे लोण करीती लोण. संतांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयावरून अनेकांनी आपलं जीवन ओवाळून टाकलेलं आहे महाराज. त्याच्याकरताच जगतात तेच त्यांचं सर्वस्व अशा प्रकारचं असतं. आम्हाला घरी धन शब्दाचीच शस्त्रे, शब्दाचीच रत्ने, शब्दाची शस्त्रे यत्न करो. तेव्हा या वाङ्मयाचा विशेष हा असतो की ते वाङ्मय अत्यंत पवित्र असतं, अत्यंत पवित्र. म्हणून त्याला तुकोबारायांनी प्रसाद म्हटलेलं आहे. प्रसाद. संत वाङ्मयाला काय म्हणतात, प्रसाद म्हणतात. प्रसाद.
धनोबाऱ्यांनी एक धरणेकरी तुकोबार यांच्याकडे पाठवला होता, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. धनोबाऱ्यांची आज्ञा म्हणून तुकोबाऱ्यांनी 11 अभंग आणि श्रीफळ त्याला प्रसाद म्हणून दिला होता. त्याने तिथंच टाकून दिला, निघून गेला. त्यावेळेला तुकोबाऱ्यांनी ज्ञानोबाऱ्यांना तो निरोप देत असताना म्हटलेला आहे, देवाचा प्रसाद 11 अभंग हा देवाचा प्रसाद आहे. प्रसाद आहे, प्रसाद ओंगळ चिवडिती. संतांच्या मुखातून बाहेर पडलेलं जे वाङ्मय आहे तो प्रसाद आहे. आणि त्याला प्रसादत्व येण्याकरता वाङ्मय ज्यांनी निर्माण केलेलं आहे तो त्या लायकीचा लागतो. म्हणून संतांच्या मुखातून बाहेर पडलेलं जे वाङ्मय आहे तो प्रसाद असतो. नसेल त्याच्यात अलंकार, नसेल त्याच्यात साहित्याचे नियम बसत, त्यांनी साहित्य म्हणून ते केलेलंच नाहीये. त्यांना त्याच्यावरून कुठली एखादी पदवी कमवायची नव्हती. तुम्हाला ते हवं असेल साहित्य म्हणून तर त्याच्यात बसतील ते नियम तयार करा, नाही तर तुमचे नियम आणि तुम्ही जा दुसऱ्या घाटावर. कुण्या साहित्यकांनी जर आमच्या संतांचं वाङ्मय नाही त्याच्यात घेतलं तर काही घेणं नाही आम्हाला. आम्ही म्हणणारही नाही आमच्या संतांचं साहित्य ते त्या ह्याच्यात तुमच्या साहित्यात घुसडा म्हणून. नाहीतरी रत्न आणि गारा एकत्र करण्यात अर्थ तरी काय आहे. तुकोबारे म्हणतात की अशा प्रकारचे संतांचं जे वाङ्मय आहे तर तसं वाङ्मय तयार करणारे अलीकडे घरोघर झाले. घरोघरी झाले कवी. म्हटले महाराज चांगली गोष्ट आहे की नाही. कवयः क्रांतदर्शिनः, त्यांना कवी म्हणतात की जे क्रांतदर्शी आहेत. जन्माच्याही पुढचं ज्यांना दिसतं, प्रकृतीच्याही पलीकडचं ज्यांना दिसतं, आणि अशा प्रकारच्या प्रकृतीच्या पलीकडचं पाहणारे, आमचा प्रकृती पलीकडील भावो जरी कल्पने विन लागसी, पाहावो तरी मज माझी भूते, हे वावो जे मी सर्व मनवणे. आणि अशा प्रकारच्या तत्वाचे साक्षात्कारी माणसं जर घरोघरी होत असतील तर काही वाईट गोष्ट आहे? किती चांगलं आहे ते, काय अडचण काय? तुकोबारे म्हणतात अरे असे क्रांतदर्शी घरोघर झाले तर मी तर सगळ्या घराची अंगणं झाडीन आणि तिथं सडा टाकेन. पण घरोघरी झाले कवी असं जे मी म्हणतोय त्याचा भाव तो नाहीये. मग खरे कवी झालेत असं नाही. खऱ्या कवीनी जसं वाङ्मय केलेलं आहे तशा प्रकारची प्रतिकृती नाटकं करणारे कवी घरोघर झालेले आहेत. घरोघरी झाले कवी, असे घरोघर कवी झाले. लक्षणेचे झाले असतील, साधना करून झाले असते तर महाराज तुकाराम महाराज आनंदाने नाचले असते. साधक जरी पाहिलं तरी महाराज तुकोबारांना किती आनंद होतो. आपली या हिता जो असे जागत साधक आहे. हा काही संत महात्मा नाहीये, साक्षात्कारी नाहीये, साधक आहे. नुसतं आपलं कल्याण ज्या साधनाने होत आहे प्रामाणिकपणे त्या साधनावर आरूढ आहे. मी शब्द प्रामाणिक वापरलाय हा. तो पाहिला तरी तुकाराम महाराज एवढे खुश होतात. धन्य माता पिता तयाची तयाचा हरिक वाटे देवा, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. जर साधकाला पाहिल्यानंतर तुकोबारांना एवढा आनंद होतो तर सिद्धाला पाहिल्यानंतर तुकोबारांना किती आनंद होईल. पण इथं हे सिद्ध होऊन मग काव्य करतात असं नाही ना. मग साधक होऊन करतात का? अहो साधकही नाही झालेले, हे पामर आहे, पामर. आणि पामर असून
संतांच्या सारखं काव्य करण्याचा काय करतायत, प्रयत्न करतायत. आणि असे बोलते झाले, एका दुसरा असता तर मग काही अडचण नव्हती, पण घरोघरी झाले, घराघरामध्ये अशा प्रकारचे कवी झालेत. पण तरी काय अडचण काय, नेणे प्रसादाची चवी, प्रसादाची चवी नेणे, आणि घरोघर कवी झाले. प्रसादाची चव त्यांना माहिती नाहीये. प्रासादिक जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचा मोठेपणा काय आहे हे माहिती नाही त्यांना, आणि कवी अशा प्रकारचे झालेले. प्रसाद, प्रसाद तुकोबारायांनी शब्द वापरलेला आहे. प्रसाद, प्रसाद हा शब्द म्हणजे आपल्या या पारमार्थिक क्षेत्रामध्ये अनेक वेळेला अनेक ठिकाणी वापरला जातो. आपण देवाकडे गेलो की मग तिथं मंदिरामध्ये जर परिचयाचे असतील तेव्हा काय दिलं तर ते देवाचा काय देतात, प्रसाद देतात. मग माळ गळ्यात घातली जाते म्हणा, श्रीफळ देतात, किंवा देवासमोर असलेल्या पेढा वगैरे प्रसाद, व देवाचा प्रसाद आहे. माणसं देवाकडे गेले, तीर्थक्षेत्रामध्ये आली, घरी जातानाही घरच्या लोकांना देवाचा प्रसाद न्यायला पाहिजे म्हणून मग इथून प्रसाद म्हणून मग मुरमुरे म्हणा, बतासे म्हणा, काय जे असेल पेढा वगैरे देवाचा प्रसाद म्हणून अशा प्रकारचा नेला जातो. प्रसाद, गीतेमध्येही प्रसाद शब्द आलेला आहे. तो भगवान म्हणतात की प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसादे सर्व दुःखानां अस्य हानिही उपजायते. तिथं प्रसादाचं कार्य सांगितलेलं आहे की प्रसादे सर्व दुःखानां हानिही उपजायते. प्रसाद प्राप्त झाल्यानंतर सगळ्या दुःखाचा नाश होतो, सगळ्या दुःखाचा सगळा नाश होतो. आध्यात्मिक दुःखाचा नाश होतो, आधी भौतिक दुःखाचा नाश होतो, आधी दैविक दुःखाचा नाश होतो, शोकाच्या दुःखाचा नाश होतो, तापाच्या दुःखाचा, सगळ्या दुःखाचा नाश होतो आणि कायमचा नाश होतो. ज्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात, आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. प्रसादाने आत्यंतिक निवृत्ती होते. आता हे फल आपण ज्याला प्रसाद म्हणतो त्याने काही घडत नाही. मुरमुरे किती काय खाल्ले तरी काय दुःखाची हानी होते, उग मर्यादेपेक्षा जास्त खाल्ले तर पुढे त्रास होतो. नाहीतरी मुरमुरे असो, बतासे असो, पेढा असो वा श्रीफळ असो, हे प्रसादाचं काय असतं, त्याला काय म्हणतात, प्रतीक. प्रतीक, प्रत्यक्ष प्रसाद नाही तो, पण मग प्रसाद ही वस्तू अव्यक्त आहे आणि अव्यक्ताची देवाणघेवाण ज्या वेळेला करायची असते त्यावेळेला कुठल्या तरी व्यक्त वस्तूचा काय केला जातो, आश्रय केला जातो, आणि व्यक्त वस्तूच्या द्वारा अव्यक्ताचं आदान प्रदान करण्याची पद्धत आपल्याकडे प्राचीन कालापासून आहे. आणि मग देवाचा प्रसाद म्हणून ते देवाचा प्रसाद याच्या रूपाने आम्ही तुम्हाला देतो, हा त्याचा काय अर्थ अशा प्रकारचा प्रतीक आहे त्याचं. आणि मग प्रतीकाबरोबर प्रसाद असतो की नसतो ना आपल्याला दिसत नाही ना देणाऱ्याला दिसत नाही. त्याच्यामुळं त्याचं सेवन केल्यानंतर प्रसादाचं जे कार्य सांगितलेलं आहे ते न दिसेल त्याच्यात आश्चर्य काही नाहीये. भक्ती क्षेत्रामध्ये भावनेला प्राधान्य असल्यामुळं भावना करावी, ठीक आहे, चांगले, काही अडचण नाहीये. भावनेचं खंडन करण्याचा प्रश्नच येत नाही. पण गीतेमध्ये प्रसादाचं कार्य सांगत असताना भगवंताने असं सांगितलेलं आहे की सर्व दुःखानां हानिही उपजायते. प्रसादाने सगळ्या दुःखाची काय होते, हानी म्हणजे नाश होतो. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी प्रसन्नता. प्रसन्नता या शब्दाचा अर्थ चित्त अतिशय शांत होणं. चित्तामधले रजोगुण तमोगुण जाऊन चित्त ज्या वेळेला शुद्ध सात्विक बनतं
त्यावेळेला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावलं जातं. आत्म्याचं प्रतिबिंब त्या ठिकाणी स्पष्ट अनुभवाला येतं चित्ताला, आणि त्यावेळेला जी स्थिती प्राप्त होते तिचं नाव काय आहे? प्रसाद. प्रसाद म्हणून देवाचा खरा प्रसाद आहे वैराग्य. देवाचा प्रसाद आहे वैराग्य. गीतेमध्ये भगवंतांनी तेच सांगितलेलं आहे, तुकोबारांनी तेच सांगितलेलं आहे. गीतेत विषय आलेला आहे की स्वे स्वे कर्मण्य अविरता संसिद्धिम लभते नरः. त्या संसिद्धी शब्दाचा अर्थ करत असताना ज्ञानोबा म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. मग ती पूजे तोषलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. तर वैराग्य हा प्रसाद परमात्मा देतो. वैराग्यच प्रसाद आहे महाराज. उग पोरं होणं, विहिरीला पाणी लागणं आणि पोराला नोकरी लागणं कर्माचा प्रसाद समजावा. त्याचं कर्म आहे, त्याने पूर्वजन्मी केलेलं. वा तुम्ही आनंद होत असेल तर तुम्ही पूर्वजन्मी केलेलं कर्म आहे, त्या कर्माचा तो काय आहे? प्रसाद म्हणजे फल आहे. देवाचा प्रसाद मानून विनाकारण त्याची विटंबना नाही करावी. का विटंबना करू नये? आज पोराला नोकरी लागली म्हणून हे पेढे वाटणारा ज्या वेळेला रडत येतो की पोरग घरी असतं तर बरं राहिलं असतं. का? नोकरी लागली, त्याला 50,000 रुपये कमवतोय, 1 रुपया पाठवित नाही. उलट शेतात काय पिकलंय ते इकडूनच पाठवा म्हणते. असा ज्या वेळेला पोराची गारहाणे घेऊन बोंबलत येतो त्यावेळेला मग देवाने असा कसा काय प्रसाद दिला? ताप नाही होणार का? म्हणून प्रसादाला प्रसाद म्हणत जावं. उगं भलत्या वस्तूला प्रसाद म्हणायचं काही कारण नाहीये. ठीक आहे, आपल्याला सगळंच कर्तृत्व देवाकडे द्यायचं असेल तर देवाने हे केलेलं आहे असं मानावं. आणि मग रडताना सुद्धा देवाची ही आमच्यावर कृपा आहे, त्याने आम्हाला सावध केलं, रडवलं, आम्हाला मोहातून मुक्त केलं असं मानावं. एवढी तयारी असेल तर त्याला प्रसाद माना, मग काय हरकत नाही. ज्याला प्रतिकूल परिस्थिती अंगावर येऊन आदळल्यानंतर सुद्धा काय वाटतं? देवाचा प्रसाद वाटतो, देवाची कृपा वाटते. त्याने अनुकूल परिस्थितीला देवाची कृपा मानावी, नाही तर सरळ सरळ कर्माचं फल मानावं. बाकी काही नाहीये. देवाचा प्रसाद आहे महाराज. अढळ वैराग्य. तो काय म्हणे? हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. वैराग्य विषयाविषयीची अतृष्णा, चिळस आणि चित्त जे विचलित असतं, बेचैन असतं, चंचल असतं, ते कशामुळे असतं? विषयाच्या आसक्तीमुळं. वैराग्यामुळे ती विषयाची आसक्ती नष्ट होऊन जाते आणि चित्त शांत होतं. चित्त शांत झालं की आतला आनंद प्रसाद. म्हणून वैराग्य हा खरा प्रसाद आहे. वैराग्याच्या नंतरची पायरी ज्ञान असते. वैराग्याशिवाय ज्ञान नाही प्राप्त होत. वैराग्याशिवाय प्राप्त असलेलं ज्ञानच नसतं. ते मातीत घालण्याचं साधन असतं. वैराग्य नाही आणि ज्ञान आहे तरी नातोडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. अंतकरणी विषयाशी तोंड भरो का विचारा. विचाराने तोंड भरलेलं असतं. ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे, छान आहे. आणि अंतःकरणात जर विषयाचा आश्रय असेल म्हणजे वैराग्य नसेल तरी नातोडे धनुर्धरा. भगवान सांगतात करोडो जन्म गेले तरी त्याला माझी प्राप्ती नाही होत. करोडो. त्यामुळं ज्ञान वैराग्याने ज्या नंतरचं ज्ञान महत्वाचं आहे. नुसतं ज्ञान काहीच कामाचं नाही. विरक्ती वाचवणे काही ज्ञानाशी तगण्याची नाही. हे विचारोनी ठाई ठेविले दे. विचारोनी ठाई ठेवणं म्हणजे सिद्धांत. तर विरक्ती वाचवणे काही
आत हे तिने जवळ जागती तवरी निकेयाची प्राप्ती हे माझे कान नायकती देवही म्हणे. तेव्हा अशा प्रकारे चित्ताला स्थिर बनवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, भगवत साक्षात्कार करून देण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, त्याचं नाव प्रसाद आहे. प्रसाद, प्रसाद शब्दाचा अर्थ काय? उगत टला टन हिंगण वेट केलं म्हणजे तो प्रसाद नाही होत. ज्या वाङ्मयामध्ये ही शक्ती आहे की त्या वाङ्मयाचा संबंध ज्यांनी केलेला आहे त्याचं चित्त भगवत स्वरूपापर्यंत घेऊन जाण्याची शक्ती, सामर्थ्य ज्या वाङ्मयामध्ये, त्या वाङ्मयाला प्रसाद म्हणतात. आणि हे घरोघरी झालेले कवी यांना त्याची काय नसते चवी. तुकोबाराय म्हणतात घरोघरी झाले कवी, नेने प्रसादाची चवी. सगळ्या विषयाच्या आसक्तीची बुजबुज 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 घाण अंतःकरणामध्ये, आणि लागला काव्य करायला आणि ग्रंथ करायला. तुकोबाराय त्याच्याकरता त्याचा तिरस्कार या ठिकाणी करतात की प्रसादाची त्यांना चव नसते. नेने प्रसादाची चवी. मग कशा करता करतो? कशा करता करतो? लंडा भूषणाची चाड. लंडा त्याच्याकरता उपाधी, उपाधी उपाधी म्हणजेच पद नाही का, त्याला काय म्हणतात दुसरे आपल्या मराठीत शब्द? डिग्री. डिग्री 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 डिग्री. जसं डिग्रीच आहे ना प्रकारची. शास्त्री, आचार्य, पंडित, विशारद, हे सगळे काय आहेत? डिग्री आहेत. तसं तुकोबाराय त्याला डिग्री देतात. डिग्री. लंड. लंड. तुकोबारायांचा हा प्रसिद्ध शब्द आहे, लंड. तुका म्हणे लंड त्याच्या हानोनी फोडत तोंड. तुकोबाराय म्हणतात त्याचं मुस्काडात देऊन थोबाड फोडून टाका, कारण तो लंड आहे. लंड म्हणजे नीच, जनीय, घृणास्पद, निंद अशा प्रकारची कृती करणारा त्याला लंड म्हटलेलं आहे. लंड. तो लंड आहे का? हा, न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंड. तो न बाणता स्थिती, स्थिती अंगी न बाणता, तशा प्रकारची स्थिती, तसा अधिकार, तशा प्रकारची योग्यता प्राप्त झालेली नाही. आणि झाला संत म्हणून लगेच कर्म कोणी सोडत असेल, लंड आहे. लंड तो. याचा अर्थ संत नसताना संत स्वतःला मानणारा लंड आहे. अगदी सरळ सरळ मराठी भाषेत सांगायचं, तुकाराम महाराजांनी लंड कोणाला म्हटलेलं आहे? त्या महाराजाला म्हटलंय, त्या हबापाला म्हटलेलं आहे, त्या परमार्थ करणाऱ्याला म्हटलेलं आहे की संतत्वाची लक्षणं अंगामध्ये आलेली नाहीत आणि स्वतःला काय म्हणून बसलेला आहे? संत मानून घेतो. लंड आहे तो, लंड. आणि मग त्याला भूषणाची चाड, त्याला मान मिळावा, आपल्याला मोठेपणा व्हावा, आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा असते. मोठेपणाची अपेक्षा सगळ्यांनाच असते. असा कोण आहे जगामध्ये की ज्याला मोठेपणाची काही अपेक्षा आहे ना, त्याला शास्त्रामध्ये केवल अन्वयी म्हणतात. त्याला काही केवल व्यतिरेकी असतात, काही केवल अन्वय असतात आणि काही अन्वय व्यतिरेकी असतात. अनुमानाचे त्यांना या एकाने हे 3 प्रकार पाडलेले आहेत: केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी, अशा प्रकारचं. तर केवल अन्वयी म्हणजे ज्याचा कुठंच काय नसतो, वियोग नसतो, त्याला म्हणतात केवल अन्वयी. ज्याचा कुठंच संयोग नसतो त्याला केवल व्यतिरेकी म्हणावं. कुठं संयोग, कुठं वियोग, त्याला अन्वय व्यतिरेकी. पारिभाषिक शब्द आहेत न्यायशास्त्रातले. कळाले म्हणजे काही मोक्ष मिळतो असं नाही, पण आता हे शास्त्र सांगताना ते सांगावं लागतं एवढं. सगळ्यांना अपेक्षा असते आपण मोठं व्हावं. माणसालाच वाटतं असं नाही, जनावराला सुद्धा वाटतं, कारण जनावराच्याही शरीरामध्ये जीवच असतो ना. जीवाची ही अपेक्षा असते आपण काय व्हावं? मोठं व्हावं. मोठं.
अपेक्षा ठीक आहे, मोठं होण्याकरता माणसं प्रयत्न करतात, तेही ठीक आहे, पण वास्तव मोठं व्हावं ना त्यांनी. मग मोठं नसताना मोठं मानायचं किंवा असं मधून घुसायचं, मोठ्या होण्याकरता काफ्या करायच्या, त्या काय कामाच्या? त्यांनी खरंच काय व्हावं? मोठं व्हावं. का मोठं व्हावं असं सगळ्यांना वाटतं? त्याचं कारण आहे, महाराज आपलं मूळ स्वरूप मोठं आहे. आपण सगळेच काय आहोत? मोठे आहोत. आपण सगळेच मोठे आहोत आणि निरपेक्ष मोठे आहोत. ज्याच्यापेक्षा कोणीही मोठं नाही असे आपण सगळे मोठे आहे स्वरूपाने. म्हणूनच आपल्याला मोठं व्हावं हे काय आहे? अपेक्षा असते. वस्तू नेहमी आपल्या मूळ स्वरूपामध्ये जाण्याची अपेक्षा करत असते. आपल्याला नेहमी सुखी व्हावं असं वाटतं, त्याचंही कारण ते आहे. आपल्याला सगळं कळावं असं वाटतं, त्याचंही कारण तेच आहे. आपला नाश होऊ नये असं वाटतं, त्याचंही कारण तेच आहे की आपलं मूळ स्वरूप सच्चिदानंद आहे. तसंच मूळ स्वरूप ब्रह्म आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ निरपेक्ष मोठा. सगळ्यांना मोठं व्हावं वाटतं. आणि मग सगळ्यात मोठे संत आहेत. सगळ्यांना मोठं व्हावं ही अपेक्षा आहे आणि सगळ्यात मोठे कोण आहेत? संत आहेत. म्हणजे सगळ्यांना संत व्हावं असं वाटतं. सगळ्यांना मग चांगलं नाही का संत व्हावं? असं खूप चांगलं आहे. पण मग ज्या साधना करून संत होता येतं त्या साधना कराव्या का नाही? मग साधना न करता संत व्हावं वाटतं. एक जण एका महात्म्याकडे आला, म्हणले महाराज जी मुझे चेला बनाइए. मुझे आपका चेला बनाइए, मला तुम्ही शिष्य करून घ्या. त्यांनी सांगितलं, बाळा शिष्य होणं तितकं सोपं नाही रे. शिष्य होणं काय नाही, सोपं नाहीये, अवघड आहे. तो ठीक आहे, गुरु बनाइए. शिष्य होणं अवघड असेल, माझ्याकडून ते होणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुमचा गुरु बनवा. मला काय अडचण नाहीये. शिष्य नाही तर गुरु. म्हणजे शिष्य होणं कठीण आहे तर लगेचच गुरु बनायची तयारी माणसाची. संत सगळ्यात मोठे आहेत. ईश्वरापेक्षा संत मोठे आहेत. देवापेक्षा संत काय आहेत? मोठे आहेत. आणि सगळ्यांना मोठं व्हावं ही अपेक्षा आहे. सगळ्यापेक्षा संत मोठे आहेत म्हणजे सगळ्यांना संत व्हावं ही अपेक्षा आहे. पण मग संत होणं इतकं सोपं थोडी आहे. नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणी वनी, नये मोल देता धनाचे राशी, नाही ते आकाशी पाताळी ते तुका म्हणे मिळे जीवाची साठी. आणि मग संत मोठे आहेत, आपल्याला मोठं व्हायचंय तर माणसं अंगाने संत होण्यापेक्षा संतांचे बाह्य लक्षण ते धारण करून संत होण्याचा प्रयत्न करतात. मग संत काय आहे? उघडे राहतात. मग आपण उघडं राहायचं. संतांनी 12 बंदी घातली, आपण 12 बंदी घालायची. संतांचा वेश घेऊन म्हणा, संतांच्या देशाचा अंगीकार करून म्हणा, किंवा संतांच्या कृतीचा अशा प्रकारचं. मग संतांनी काय केलं? संतांनी अभंग लिहिले, ओव्या लिहिल्या. मग आपणही अभंग ओव्या लिहा. संत चिन्हे लेवोनी अंगी, भूषण मिरवावया जगी. कशा करतात चिन्ह? भूषण मिरवावया. जगामध्ये आम्ही संत अशा प्रकारचं भूषण मिरवण्याकरता. याला मोठेपणाची चाड असते, लंडा भूषणाची चाड. इच्छा भूषणाची, इच्छा संत होण्याची नाही, संतांचं बोनस मिळण्याची. संतांचे जे फायदे लोकांकडून लोक संतांना ते फक्त घ्यायचं असतं. त्याला संत भिंत काय व्हायचं नसतं. आणि मग संतांनी वाङ्मय लिहिलं म्हणून ह्यो वाङ्मय लिहायला लागतो. लंडाभूषणाची चाड पुढे न विचारी, पण त्याचा परिणाम काय होईल याचा विचार नाही करत. त्याचा परिणाम काय होईल याचा विचार नाही करत. आणि काव्य करतो. आणि मग काव्य कसे करतो? काव्य काय करतो? याच्यातला एक तुकडा आण, त्याच्यातला एक तुकडा आण, त्याच्यातला एक तुकडा आण आणि जुळव आणि दे खाली टाकून आपल्या कंपनीचं नाव. काढावे आयते, त्याची जोडावे सोहिते, उष्ट्या पत्रावळी करोनी जमा. उष्ट लोकांचं घेतो, एकत्र करतो.
उष्ट्या पत्रावळी करून या गोळा दाखवी ती कळा कवित्वाची, पण पुढं त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करत नाही. काय परिणाम होईल तो कोबार आहे. जो ऐसे जे पातकी ते नरकी पचती जोवरी भ्रमती चंद्र सूर्य. महाराज संतांचं वाङ्मय चोरून त्याच्यातले काही हे तोडून त्याच्या खाली आपलं नाव टाकल्याचा दोष तुकोबारांनी सांगितलेला आहे. ऐसे जे पातकी ते नरकी पचती, अशा प्रकारचं पाप करणारे म्हणजे संतांच्या मूळ वाङ्मयामध्ये तोडफोड करून इकडलं काही तिकडलं काही तिकडलं काही गोळा करून आपल्या नावावर ऐकणारे. पातकी म्हटलंय, पातकी नरकाला जावं लागतं त्या दोषामुळं. आणि कुठपर्यंत नरकात राहतात? जोवरी भ्रमती चंद्र सूर्य, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत म्हणजे कल्पापर्यंत. कल्पापर्यंत जातात. कशालाही असं करत असतील, लंडाभूषणाची चाळ. पण महाराज एवढा काय दोष आहे त्याच्यात? काय बिघडलं काय बरं त्यांचं? त्याने असं इकडून तिकडून घेऊन स्वतःच्या नावावर एवढं मोठं पाप की जोवरी भ्रमती चंद्र सूर्य, ऐसे जे पातकी ते नरकी पचती जोवरी भ्रमती चंद्र सूर्य. असं का आहे? त्याचं कारण आहे. त्याचं कारण आहे. काय कारण आहे? तर संतांच्या मुखातून बाहेर पडलेलं जे वाङ्मय आहे तो प्रसाद आहे. त्या वाङ्मयामध्ये त्या वाङ्मयाचं सेवन करणाराला भगवंतापर्यंत घेऊन जाण्याची ताकद आहे. आणि त्याच दृष्टीनं त्या वाङ्मयाकडे पाहिलं जातं. करो तैसे पाठांतर करुणापर भाषण. पुढं जिही केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद. ज्यांनी देवाला मूर्तिमंत पुढं उभं केलं अशा प्रकारचं ते वाङ्मय आहे. महाराज या वाङ्मयामध्ये फार मोठी शक्ती आहे. संतांचे अभंग ज्या वेळेला आपण सकाळी भगवंताच्या समोर म्हणतो, काकडा म्हणतो, हे सामान्य नाहीये. सामान्य काय आहे? आपल्याकडे त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी सामान्य. आम्ही जेवढ्या आदराने जेवढ्या मोठेपणाने त्या वाङ्मयाकडे पाहायला पाहिजे तेवढ्या आदराने तेवढ्या मोठेपणाने त्या वाङ्मयाकडे पाहत नाही. हा सगळ्यात मोठा अशा प्रकारचा आमचा दोष आहे. आम्हाला दुसऱ्याचं वाङ्मय आणि संतांच्या वाङ्मयाचा फारसा भेद वाटतो असं नाहीये. संतांचं वाङ्मय ज्ञानोबारांनी महाराज 18व्या अध्यायामध्ये असं वर्णन केलेलं आहे की गीतेचे हे जे श्लोक आहेत तर हे श्लोक नाहीत, हे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. स्वरूप गीता जाना हे वाङ्मय मूर्ती प्रभूची. गीतेचे श्लोक म्हणजे साक्षात भगवंताचं रूप आहे. भगवंतानी निजधामाला जाताना स्वतःचं स्वरूप श्लोकामध्ये अशा प्रकारचं ओतलेलं आहे. साक्षात परमात्मा आहे, साक्षात परमात्मा. आणि आपल्याला कुठं असं वाटतं गीता साक्षात परमात्मा असं? ओव्या तर किती का वेळेला आपण म्हणलो, त्याच्यावर प्रवचन केले, मनाने थोडंच मानलेलं आहे. असं तो गाथा म्हणजे तुकोबारांचं स्वरूप आहे, साक्षात तुकाराम महाराज आहेत असं कुठं आम्हाला वाटतं? साक्षात तुकोबार आहेत गाथा म्हणजे. बोलतात तुकोबार आहे आपल्याशी गाथेच्या माध्यमातून. त्यांचं स्वरूप असतं. आणि मग त्यांच्या ताटातूट करणं म्हणजे ऑपरेशन करणंच आहे महाराज त्यांचं. इकडचे चरण तिकडं, तिकडचे चरण इकडं.
अक्षरशः त्यांच्या अवयवामध्ये काय करणे, तोडफोड करणे, तोडफोड. संतांच्या मुखातून जे बाहेर पडलेलं असतं ते देवाचं मनोगत असतं. परमात्मा त्याला स्वतःला जे सांगायचंय ते संतांच्या माध्यमातून सांगतो. कारण ईश्वराला सांगण्याकरता तोंड नाही ना. ईश्वराला अवतार घेतल्यानंतर मग त्याला अवयव येतात, पण अवतार काही सतत परमात्मा घेत नाही. यदा यदा ही, सदा सदा ही नाही, यदा यदा ही. एखाद्या युगामध्ये एखादा अवतार घेतो तो, आणि मग एरवी तो ईश्वर स्वरूपामध्ये असतो. ईश्वराचं स्वरूप हे निराकार आहे. सगुण असलं तरी ते काय आहे, निराकार आहे, व्यापक आहे. त्या ठिकाणी कुठलीच इंद्रिय नाहीत, सर्वेंद्रिय विवर्जितम अशा प्रकारचं आहे. आणि मग ज्याला इंद्रिय नसतात, ज्याला स्वतः सांगता येत नाही आणि सांगायचं असतं ते दुसऱ्याच्या माध्यमातून सांगतात. म्हणून मौन धरलेली माणसं लिहून सांगतात, ते लेखणीच्या माध्यमातून सांगतात. त्याला सांगता येत नाही तोंडाने, मग दुसऱ्याच्या तोंडातून ते सांगितलं जातं. ते आता अलीकडे भूत मानितच नाहीत, पण ज्या वेळेला मानत होते तर त्यावेळेला ते जे पिशाच्य योनी, शास्त्राने योनी मानलेली आहे. ऐका, जर यदा कदाचित तुमच्याकडे कोणी आलं, जादूटोणा विरोधी जो कायदा सध्या निघतोय, त्यांचं असं विरोधी पक्षाने असं जाहीर केलंय की वारकऱ्याचा विरोध नसेल तर मग आम्हाला काही त्याचा विरोध नाही, पण वारकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही त्याला सहमती देणार नाहीत. आता प्रश्न आहे वारकऱ्यांचा, वारकऱ्यांनी त्याला विरोध करायचा की नाही, म्हणजे वारकऱ्याच्या विरोधी तो आहे की नाही हा प्रश्न आहे. वारकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी त्याच्यावर, तो कायदा वाचावा सगळा. आम्ही जो वाचलेला आहे, आमच्यापर्यंत जो आला तसा आहे की नाही मला नाही माहिती, तर त्याच्यामध्ये त्यांनी अतींद्रिय शक्ती मानणं हा गुन्हेगार ठरवलेला आहे. म्हणजे अतींद्रिय शक्ती त्या कायद्याला काय नाही मान्य. अतींद्रिय शक्ती मानणं हीच अंधश्रद्धा आहे. आणि सगळेच वारकरी ज्या ईश्वराला मानतात तो ईश्वर हा अतींद्रिय आणि अतींद्रिय शक्ती आहे तो. त्यामुळं तो पूर्ण कायदा वारकऱ्याच्या विरोधात आहे, कोणाला समजत नसलं तरी. त्याच्यातली अतींद्रिय शक्ती काढून टाकली मग नाही अडचण. आणि आपल्या शास्त्रांनी पिशाच्य योनी मानलेली आहे. त्याच्यात भूत मानणं सुद्धा काय आहे, गुण आहे, अतींद्रिय शक्तीच आहे ती. मला आश्चर्य वाटतंय त्या वारकऱ्यांचं की ज्याने त्याला व आमचा काही विरोध नाही असं म्हणलेलं आहे. वारकरी आहे ते चांगले, ठीक आहे, गोष्टी त्यांच्या कोणी जवळच असलं जाऊन सांगा की तुम्हाला गीता मान्य आहे का, आणि जर गीता मान्य आहे तर गीतेचे श्लोक मान्य आहेत का. भूतानी यांती भूतेज्या यांती मध्या झिनोपी मम हा गीतेतला श्लोक आहे, हा प्रवचनकाराचा नाही आहे श्लोक. कायदा काय करायचा न करायचा हा राज्यकर्त्याचा प्रश्न आहे, पण ज्या वेळेला ते त्याच्यातलं माहिती नाही म्हणून तुमच्याकडे येतात त्यावेळेला तुमच्यावर जबाबदारी आहे. कारण तुमच्या बोलण्यामुळे जर पूर्ण वारकरी संप्रदायावर त्याचा आघात होत असेल तर जबाबदारपणानं तुम्ही बोललं पाहिजे, हेही तितकंच महत्वाचं आहे. वैयक्तिक तुमचं मत विचारत असेल तर वैयक्तिक तुम्ही मत सांगू शकता, पण वारकऱ्याचं मत विचारत असाल वारकरी संप्रदायाविषयी तर वारकरी संप्रदायाचे जे आधारभूत ग्रंथ आहेत त्या ग्रंथाला म्हणत उद्या जर कायदा झाला तर हे अभंग काढून टाकावे लागतील, शास्त्रातली ही वचनं काढून टाकावी लागतील, अन्यथा ते वचन आलं ते म्हणलं की तुम्ही गुन्हेगार ठराल.
तेव्हा पिशाच्य ही योनी आहे आणि त्या योनीला स्थूल शरीर मिळत नाही, वायवीय शरीर असतं. अतिपाप केल्यानंतर मनुष्य असं नाही किंवा मेलन पिशाचं झाला, मेलन पिशाचं झाला असं नाही होत. अतिशय पाप केल्यानंतर वा जारण मारण करून मंत्राच्या माध्यमातून कोणाला त्रास दिल्यानंतर तो पिशाच्य होत असतो. पण मग त्याला स्थूल शरीर नाही मिळत, वायवीय शरीर मिळतो, अत्यंत यातना. त्याला आपल्या इच्छा पूर्ण नाही करता येत, मग ते कोणाच्या तरी द्वारा पूर्ण करतं. मग कोणाच्या तरी शरीरात घुसून मग त्याला काही बी खायला मागत हे करतं, मग ते त्याने खाल्लं की ते त्याला मिळतं. म्हणजे ज्याला स्वतः सांगता येत नाही ते दुसऱ्याच्या माध्यमातून सांगतात. याच्याकरता मी तो दृष्टांत दिला. तर देव ईश्वरही त्याला मुख नसल्यामुळं आपल्या समाजाला जगताला जे सांगायचंय ते तो स्वतः येऊन सांगू शकत नाही. त्याच्याकरता मग एकतर अवतार घ्यावा लागतो. अवतार प्रत्येक वेळेस घेत नाही. म्हणून ज्या वेळेला अवतार नसतो त्यावेळेला जे त्याच्याकरता लायक पात्र योग्य असे महात्मे आहेत, त्या महात्म्यांची निवड करून महात्म्याच्या द्वारा परमात्मा बोलत असतो. म्हणून मुखे भक्ताची बोलतो आपण, अंगसंगे भिन्न नाही दोघे. तुकोबाराने अनेक अभंगामध्ये म्हटलेलं आहे की हे माझं नाहीये, माझ्या युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो, मज विश्वंभर बोलवितो. आणि ते देवाचं असताना महाराज हे स्वतः कवी मानून त्याच्यामध्ये पोडतोड करून काहीतरी लिहितात. म्हणून त्यांचं ते करणं अत्यंत घृणास्पद अशा प्रकारचं आहे. तेव्हा काढावे आयते त्याची जोडावे सोयी. ते आयतं काढून घ्यायचं, ते जोडायचं, त्याच्यात आपलं काही टाकायचं आणि त्याच्यात मोठेपणा अशा प्रकारचा मिरवायचा. लंडाभूषणाची चाड. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे कळे, त्याला कळत नाही असं नाही, आपण नालायक आहे, कळतं पण वरून वरून डोळे झाकल्यासारखं करतो. किंवा त्याला त्यावेळेला कळेल ज्या वेळेला त्याचं प्रत्यक्ष फल भोगायला लागेल त्यावेळेला. लंडाभूषणाची चाड पुढे न विचारी नाड. आज भागवत 5 ते 6 होईल. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञान